राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर या दुर्गम परिसरात रेखा साळोखे या अंगणवाडी सेविका स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासह पर्यावरण रक्षणासाठी एक अनोखा उपक्रम राबवत आहेत। आमचे प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी जाणून घेतली आहे त्यांची ही धडपड। राधानगरी तालुक्यामध्ये मुलींचा जन्मदर घटलेला आहे। मुलींच्या जन्मदर घटण्याची एक सामाजिक समस्या निर्माण होत आहे। त्याचबरोबर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हाससुद्धा होत आहे। या दोन्हीवरती पर्याय म्हणून राधानगरी तालुक्यातील भैरी बांबर इथं कातकरी या आदिवासी समाजाला ज्ञानदानाचं काम करणारी एक अंगणवाडी सेविका, मानधनावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकेने या दोन्ही समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एक वेगळा उपक्रम राबवलेला आहे। नेमका काय उपक्रम आहे तो आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। मॅडम, तुम्ही समाजाला एक संदेश देण्यासाठी उपक्रम राबवला आहे? मी जवळजवळ 16 वर्ष काम करते, अंगणवाडीत रुजू झाले। पण मी 5 वर्ष आता हा उपक्रम चालू केलेला आहे की मुलगी जन्माला आली की मुलगी जन्माच्या वेळेला एक झाड लावायचं, ते पण फळाचं झाड लावणे। आणि मुलगीचे जसं आपण वाढदिवस करतो तसा झाडाचा पण वाढदिवस केला पाहिजे। झाडाचा वाढदिवस, मुलगीचा वाढदिवस एकाच दिवशी मी साजरा करतो आहे। कारण हल्ली आता वृक्षतोड वाढलेली आहे, स्त्रीभ्रूण हत्या चालू आहे। त्यामुळं मुलगीचा वाढदिवस केला तर मुलगीला पण आपण जपू शकतो व्यवस्थित, झाडाला पण जपू शकतो व्यवस्थित। झाड पण मोठं होते, मुलगी पण मोठी होते। झाडाचं वृक्षतोड होणार नाही, मुलगीसारखा आपण झाडाचा पण सांभाळ करू शकतो। म्हणून मी हा उपक्रम गेली 5 वर्ष चालू केलेला आहे। आणि कातकरी समाजात मुलगी जन्माला आली त्यापासून हा उपक्रम मी चालू केलेला आहे। तिचा वाढदिवस मेघा मंगेश निक्कम हिचा काल वाढदिवस झाला। त्या दिवशी मी त्या झाडाचं, पेरूचं झाड लावलेलं तिच्या जन्माच्या वेळेला। पेरूच्या झाडाचा वाढदिवस अधिक तिचा वाढदिवस एकदमच मी साजरा केला। आणि ह्यामुळं कसं मुलगीला जन्माला यायला पाहिजे हे लोकांना प्रबोधन होते आणि वृक्षतोड पण होत नाही। आतापर्यंत किती मुलींच्या जन्मावेळी तुम्ही वृक्षारोपण केले? आता जवळजवळ माझ्या सर्व 10 मुली जन्माला आलेल्या आहेत। 10 मुलींचं मी तून ज्या दिवशी जन्माला येईल 2-3 दिवस झाले की मी गृहभेटीला जाते। शासनाकडून आम्हाला गृहभेटी आलेले आहेत। त्या शासनाची मी गृहभेटी, त्यांना THR ICDS मार्फत दिलेल्या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत मी पोहोचवते। त्या सुविधा देत असताना, गृहभेटी देत असताना हा मी संदेश त्यांना देते, मुलगी जन्माला आली की आपण झाड लावलं पाहिजे आणि झाडाचा वाढदिवस, मुलगीचा वाढदिवस केला पाहिजे। बघा गेलं तर तुम्ही ज्या भागात काम करताय तो आदिवासी समाज मानला जातोय, मग त्या लोकांचा तुम्हाला कसा प्रतिसाद असतो? त्या लोकांचा मीच म्हणजे त्यांची मनं वळवलेली आहेत। कारण त्यांना 18 पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही मुलगीचं लग्न करून देत नाही मी आता तिथं लागल्यापासून। पुन्हा मुलगी जर त्यांना राहिलं तर त्यांना मी अबॉर्शन किंवा इतर काय करून देत नाही। आत्तापर्यंत त्यांनी कोणी चुकीचं पावलं उचललेलं नाही, त्यांनी केलेलंच नाही आत्तापर्यंत तिथल्या स्त्रियांनी कोणीच अबॉर्शन त्यांनी केलेलं नाही, मुलीच जन्माला घातल्यात। समाजाला संदेश द्यायचा आहे की वृक्षतोड थांबवावी, मुलींना जन्म घालावा, हाच माझा संदेश आहे आणि मुलगी जन्माला यावी। तुम्हाला आता मानधन जे मिळतंय शासनाकडून, त्या मानधनातून तुम्ही तुमचा संसार भागवत या उपक्रमासाठी कसं नियोजन करताय? माझ्या संसारातून सध्या त्यांना मी मदत करत असते थोडेफार, म्हणजे इकडनं तिकडनं असं कुणाकडनं तरी मागून किंवा माझ्या पगारातून मी त्यांचं ते वाढदिवस साजरा करत असते। पाहायला गेलं तर अंगणवाडी सेविकेंना मिळणारं मानधन हे त्यांच्या उपजीविका भागण्या इतपत मिळतं आहे। त्यातून वेगळा उपक्रम करायचं झालं तर मोठी काटकसर करणे गरजेचं आहे। त्याचबरोबर अंगणवाडीच्या सेविकेंना पेन्शनची सुद्धा भविष्यामध्ये सुविधा नसल्यामुळं असे सर्व समस्या, त्यातच भैरी बांबरसारख्या आदिवासी भागामध्ये काम करणारी ही अंगणवाडी सेविका स्त्रीभ्रूण हत्या रोखावी आणि स्त्री जन्माचं स्वागत व्हावं, त्याचबरोबर पर्यावरणाचं सुद्धा रक्षण व्हावं या उद्देशानं जी ते तळमळीनं काम करते, ही तळमळ समाजाला प्रेरणादायी अशीच आहे। S न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी।